सोडा आणि रामकृष्ण हरीशी नाता जोडा. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आपण चाललेलो आहे, आपण म्हणजे आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललोय सांगा आता परत एकदा. मस्त असू दे. शिवम मी चाललाय तसा सोबत तर बघा. भेटूया लोकेशनला गेल्यावर भेटूया. उसमें समाधान ढूंढ लेंगे. पण म्हणून काय भाऊ खोटा आता म्हणतोय उद्या येतो. सारी दुनिया बोला. आमच्या नंदेच्या गावाला म्हणजे त्यांच्या बहिणीच्या गावाला. तर आल्यापासून लाईट अजिबात नव्हती. माझ्या मोबाईलमध्ये अजिबात चार्जिंग नव्हती, त्यामुळं आम्ही व्हिडिओ घेऊ शकले नाही. तर आम्ही मस्त यांनी आंब्याचा रस आणि काय खाल्लं, बटाट्याची भाजी. कशाची भाजी होती? बटाट्याची भाजी, आंब्याचा रस आणि चपाती होती. मी खाल्ली खिचडी आणि आंब्याचा रसच पिला. आता आम्ही चाललोय रानामध्ये थंड थंड पाणी घेऊन. ठीक आहे, चला चला. सगळेच निघाल्यात बाबा रानात. नाही आणि त्याला कोण सांभाळायचं? आधी नाही म्हणला ना, आता रडायला लागले. मामा कशाला भेटते? तर रानात आलेलो आहोत आम्ही. तर हा जो बैल आहे, वाईट वाटलं मला, ह्याचा खूप डोळा लाल झालेला आहे. पण माझ्या म्हणजे जे पाहुणे आहेत आमचे, म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर आणि त्यांचे भाऊ, त्यांनी याची प्रॉपर ट्रीटमेंट सुरू केली आहे. या बैलाच्या डोळ्याला प्रॉब्लेम झालेला आहे. तर ही गाई, सॉरी खूप चुकलं माझं, ती गाई आहे आणि तिचं ट्रीटमेंट होणार आहे आणि ते डोळ्याचे सर्जरी आता होणार आहे लवकरच. तिची 1-2 दिवसात तिची सर्जरी होईल. मला इतकं वाईट वाटलं बघून की म्हणजे बैलांना, माणसं पण बैलांना, जनावरांना सुद्धा निसर्ग म्हणजे साथ दे नाही. प्रत्येक गोष्टीत काय नाही काय आजारी, कोण गाई, बैल, कुत्रा, मांजर सगळे आजारी पडायला लागलेत. खूप वाईट वाटतं. नंतर हे लोक 2 जण घास कापत होते. माझी या ननंदबाई आहेत आणि हे माझे मिस्टर आहेत. तुम्ही यांना तर सगळेजण ओळखताच. मग दोघांनी मिळून घास कापला आणि खरं असं वाटत होतं की इथंच राहावं, जाऊच नाही घरी. इतकं छान वाटत होतं. छान आहे परिसर तिथला, पण ऊन प्रचंड लागत होतं आणि आभाळही आलेलं होतं, त्यामुळे वारं कमी होतं. पण चांगलं वाटत होतं तरीही. पण पाऊस येईल ह्याची शक्यता होतीच. आता पुढे तो पाऊस आलेला तुम्हाला नक्की दिसेल. आणि मग हे माझ्या नंदेचे दीर आहेत, ते म्हणतात म्हणजे ह्यांना नको म्हणत होते घेऊ, पण सवय आहे त्यांना कामाची. गावाला गेल्यावर माझे मिस्टर त्यांच्या वडिलांना पण कामात मदत करतात. ही आहे त्यांची विहीर. आता हा भाग जो आहे म्हणजे हे गाव जे आहे दौंडजवळ आहे यांचं गाव. ह्यांना नदी आहे जवळ, पण आता नदीचं पण पाणी आटल्यामुळे एवढं विहिरीला पाणी नाहीये. पण जेमतेम विहिरीला पाणी आहे आता सध्या पुरतं तरी. आणि पाऊस पडेलच ना, आणि नंतर पाऊस आलाच. आणि ही विहीर आय थिंक 10 पुरुषपेक्षा जास्त असेल. आमचे नंदेचे मिस्टर कृषी म्हणजे कसं सांगू, म्हणजे तज्ज्ञ पद्धतीची, म्हणजे चांगली, मला तो शब्द आठवे नाही, ती म्हणजे कृषीप्रधान, त्यांना काहीतरी पुरस्कार भेटला आहे कृषीरत्न म्हणून. आणि ते खूप चांगल्या प्रकारची शेती करतात. कृषीरत्न पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. आता मला हे शेतीबद्दल इतकी काही माहिती नसल्यामुळं मला त्यातला शब्द तो जाणवे नाही. तुम्हाला जर आठवला तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, पण मला ते आठवण आहे. तर हे आहे त्यांचं खरबुजाचं म्हणजे वावर, शेत. तिथं आम्ही म्हणजे मेन आम्ही खरबूज खायसाठीच आलेलो आहोत. तर हे खरबुजाचं आहे. बरेच बघा शेतकऱ्याचं कसं आहे, सगळ्याच गोष्टीत निसर्ग साथ देत नाही आणि बरंच सारं वायाही गेलं आहे. ह्या माशा आहेत, हे जे डब्बी आहे ना, या डब्बीमध्ये या माशा, ह्या माशा जर फळांना चावल्या तर लागल्या तर फळ खराब होऊन जातं. म्हणून मग ते डब्बी प्रत्येक जाऊन नव्हता अर्ध्या 2 बांधणावर ठेवलेले आहे की त्याच्यामध्ये जाऊन
माशा त्यात जात मग त्यांना बाहेर यायचं कळत नाही, मग डबीमध्ये माशी जाती, जी माशी ठीक आहे. तर हे बॉल एवढंच खरबूज होतं, छोटासा बॉल एवढी, इतकं गोड निघालं सगळ्या पोरांनी मिळून ते खरबूज सगळ्यांनी आवडीने खाल्लं, तुकडा तुकडा तुकडा. तर हे लेकरं सगळे 6 जण आहेत, त्यातली 2 जण घरी होती. यांच्या घरी टोटल 6 लेकरं, लय शांत, गोड आहेत आणि अगदी शांत सगळी आहेत. त्यांचं गुणांचं वर्णन करावं इतकं कमी आहे. त्यांना मोबाईलचं जास्त वेळ नाहीये आणि शांत इतके आहेत की आमच्या नवऱ्याचे सख्खे भाऊ असल्यासारखे आमची हितली पुण्यातली म्हणा, त्यांचं काही गोष्टी आवडत नाही. थोडासा पाऊस आला, आम्ही जरा भिजलो, मग मोबाईल मुलांच्या ह्याच्या खिशात दिला होता ओमच्या. तर हा ओम आहे, ती वैष्णवी आहे. त्याच्यानंतर आम्ही निघायचं ठरवलं आणि खूप सारा व्हिडिओ घेता आला नाही, कारण तिथे खूप वेळ लाईट नव्हती. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेवट करते, त्यानंतर काढू शकले नाही.